विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन संपताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उद्या 29 मार्च रोजी पंढरपूरच्या दौऱ्यावर येत आहेत। पंढरपूर दौऱ्यात ते श्री विठ्ठलाचे दर्शन घेऊन मंदिर कामाची पाहणी करणार आहेत। विविध विकास कामांचे भूमिपूजन आणि त्यानंतर फडणवीस हे माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या घरी भेट देणार आहेत। फडणवीसांच्या तातडीने होणाऱ्या या दौऱ्यात पंढरपूरसाठी नवीन काय घोषणा होणार याची उत्सुकता लागली आहे। विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन नुकतेच बुधवारी संपले। या अधिवेशनामुळे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि संपूर्ण मंत्रिमंडळ हे मुंबईत ठाण मांडून होतं। देवेंद्र फडणवीसांनी दंगलीनंतर पाहणी करण्यासाठी नागपूरला भेट दिली होती। तो दौरा सोडता फडणवीस हे अधिवेशनाच्या काळात पूर्ण वेळ मुंबईत थांबून होते। दरम्यान फडणवीस हे उद्या 29 मार्च रोजी तुळजापूरहून सकाळी 11:30च्या सुमारास पंढरपूरला येणार आहेत। पंढरपूर येथे विठ्ठलाचं दर्शन घेऊन ते मंदिराची पाहणी करणार आहेत। विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे जतन आणि संवर्धनाचे काम सध्या सुरू आहे। त्यासाठी राज्य सरकारने 74 कोटी रुपयांचा निधी दिलाय। या कामाचाही ते आढावा घेतील अशी माहिती आहे। त्यानंतर फडणवीस हे माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या घरी भेट देणार आहेत। परिचारक यांचे वडील प्रभाकर परिचारक यांचे महिनाभरापूर्वी निधन झाले आहे। त्यामुळे माजी आमदार परिचारक यांच्या सांत्वनासाठी मुख्यमंत्री फडणवीस हे परिचारक वाड्यावर जाणार असल्याची माहिती आहे।